रेल्वे प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणं किती महत्त्वाचं आहे याचं उदाहरण नागपूरमध्ये समोर आलं आहे। एका प्रवाशांच्या कुटुंबासोबत घडलेल्या चोरीच्या घटनेचा पोलिसांनी यशस्वी तपास करून उलगडा केला आहे। ही घटना 28 मार्च 2026 रोजीची आहे। बिकानेर एक्सप्रेस मधून रायपूर ते उज्जैन प्रवास करणारे हरिश्चंद चांदवानी आणि त्यांचा परिवार रात्री झोपले होते। प्रवासादरम्यान त्यांच्या पत्नीने आपली पर्स डोक्याखाली ठेवली होती। या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती। 29 मार्चच्या पहाटे सुमारे 2:15 वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली असताना त्यांची झोप उघडल्यावर पर्स जाग्यावर दिसली नाही। नंतर शोध घेतला असता पर्स बाथरूममध्ये सापडली, मात्र त्यातील मौल्यवान वस्तू गायब होत्या। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। तपासादरम्यान 200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। या फुटेजच्या आधारे एक संशयित व्यक्ती ओळखण्यात आली, तसेच तांत्रिक विश्लेषणातून काही मोबाईलची माहिती मिळाली, ज्यामुळे तपास पुढे गेला। या माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदेड येथे पथक पाठवले। तपासादरम्यान संबंधित व्यक्ती प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विविध वाहनांची तपासणी करण्यात आली। अखेर नागपूरमध्ये संबंधित संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले। आरोपी रोहित दुयेवार वय वर्ष 23 हा उच्च शिक्षण घेत असलेला विद्यार्थी असल्याचे समोर आले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सुमारे 17 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। उर्वरित मालाचा शोध सुरू आहे। प्राथमिक तपासात असेही समोर आले की आर्थिक कारणांमुळे त्याने हा मार्ग निवडला। या घटनेतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो। प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। तसेच आर्थिक अडचणींमुळे चुकीचे निर्णय घेणे किती गंभीर ठरू शकतात हेही या प्रकरणातून दिसून येते।